मैया गंगा गोदावरी हरी उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल आयुष्य जाता हे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यतावरा हेची करा बापांनो विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी विठला विठला उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया भगवान कधे विचार भगवान कधीचा विस्तार भगवान कधेचा विचार भगवान कधीचा विस्तार हमारी सद्गुरुदास तुका हमारी सद्गुरुदास तुका हमारी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपल्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते छोंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गजाननं भूतगणादि सेवितं कपित जंबू फलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदेव सत्वमं जिभाग्रे सर्वविद्यां प्रदा भव अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रेवक्तं वातजातं नमामि ओं मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ओं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्मुतं तन्नमामि शनैश्वरं नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवे लागे
चरणा निज चरणा हो स्वामी तुकया देवा तुकया देवा हो स्वामी तुकया देवा तुकया देवा तुमच्या निज चरणा उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निस्सिम भक्त लढिवाळ भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपदेशपर प्रकरणातील हा अभंग. विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वगुरु स्वामी निवृत्तीनाथ दादा विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि विशेषत्वाने ज्यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 133 वर्षापासून आपल्या या परमपावन भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत असे असणारे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्याही परम आशीर्वादाने आमचे रमेशगिरी बाबा असतील काशिकानंदजी महाराज असतील यांच्याही आशीर्वादाने यांच्या कुशल मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामधील असणारी आजची 4 दिवसाची सेवा मज पामाराकडे आलेली आहे. सजनो, या ठिकाणी ही सेवा करत असताना अतिशय आनंद वाटतो. या परमपावन भूमीला ज्या थोर सत्पुरुषांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे असे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज लेखा. आणि सज्जनो, खरोखर गंगागिरीजी महाराज यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याचं सद्भाग्य आज उदयाला आलं म्हणून या सगळ्या गंगा इथं उभ्या राहिलेल्या नाही का, सगळ्या गंगा उभ्या राहिलेल्या. मला वाटतं एका गोदावरी गंगा मातेच्या किनाऱ्यावरती बाबांनी साधना केली, परंतु त्या साधनेचा परिपाक आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशा हजारो ज्ञानगंगा आता तयार झालेल्या नाही का. हे वारकरी संप्रदायाचं फार मोठं एक प्रकारचं वैभव आहे. संत महात्म्यांनी फक्त विचार म्हणले, या रे लहान थोर याती भलती नारी नर सगळ्यांना हाक मारली नाही का. परंतु त्याच्यामध्ये उपेक्षित असलेला हा स्त्रियांचा जो वर्ग आहेत आणि म्हणून आमच्या साध्वी असणाऱ्या सोनाली दिदींनी अतिशय सुंदर पद्धतीनं अन्नपूर्णा या कन्यांच्या या गुरुकुलाची विभारणी केली आणि आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज यांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांची असणारी संस्था अगदी सुरुवात केलेली प्रारंभ केलेला आहे. आणि म्हणून सज्जनो, यांची संस्था आहेत अन्नपूर्णा आणि संतोष महाराजांची संस्था आहेत नादब्रह्म. खऱ्या अर्थाने जर पवित्र अन्न जर सेवन जर केलं तर अंतकरणामध्ये आणि परब्रह्माचा नाद सुद्धा काय होत असतो, उद्भूत होत असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये निर्माण होणारा जो आनंद आहे हा एक विशेष पद्धतीचा आहे. असो, आज ही सर्व परमार्थप्रेमी मंडळी 151 बळी अशा पद्धतीचे मृदंगाचार्य गायक वादक सर्व आहेत. या ठिकाणी सर्वांच्या चरणारविंदावरती साष्टांग नमस्कार करतो. आणि सज्जनो, ध्यानात ठेवा, इथं आता सगळ्यांची नावं सांगणं शक्य नाही. कोणाकोणाची नावं सांगणार रमेश दादा, बरोबर आहे की नाही. कोणाची नावं सांगायची इथं नाही का. आणि पुन्हा एखादं जर नाव जर राहिलं तर पंक्तीभेद होतो आणि जो पंक्तीभेद करतो त्याची पोरं बाळं मारतात महाराज बरं का.
गृहस्थ्यांच्या पोरापेक्षा आमची ब्रह्मचारीची पोरं वाणीतिनीची बरं का, ध्यानात ठेवा. गृहस्थीची मुलं बाळ तर आहेतच वाणीतिनीची, पण तुमच्यापेक्षा सुद्धा आमची ब्रह्मचारीची मुलं बाळ जास्त वाणीतिनीची. तुम्ही म्हणाल बाबा हे काय बोलताय तुम्ही, नाही का. सजनो ध्यानात ठेवा, ब्रह्मचार्याला सुद्धा मुलं बाळ झाली पाहिजे, नाही का. हा, पण कोणती. नाथबाबा सांगतात बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, नाही का. आम्हाला मुळाबाळाला जन्म देत असताना अगोदर आम्हाला आमची म्हातारी मारावी लागते महाराज, नाही का. अगोदर ममता रूपी म्हातारी मारल्याशिवाय बोधरूपी पुत्र जन्म निर्माण होत नाहीत. आणि सजनो ध्यानात ठेवा, जोपर्यंत जीवनामध्ये तो बोध प्राप्त होत नाहीत तोपर्यंत जीवनामध्ये परिपूर्णता नाही. जवरी अर्जुन तो बोध भेटे ना मना. चला, महत्वाची गोष्ट अशी आहे, सर्वांच्या चरणारविंदावरती साष्टांग दंडवत करतो. पाठीमागच्या वर्षी जरा गडबड घोटाळ्याने यायला उशीर झालेला होता, आज बरोबर वेळेमध्ये आलेलो आहेत आणि म्हणून अगदी वेळेमध्ये 1 वाजेपर्यंत चालेल ना. चला, महत्वाची गोष्ट अशी आहे, 9ला बरोबर आपल्या सेवेला प्रारंभ झालेला आहे. 11 वाजता ही सेवा परिपूर्ण करायची. आम्ही श्री नर्मदा गौमाता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून हे सर्व रोजचे असणारे कीर्तन प्रवचन जे आहेत तर याचं सुंदर पद्धतीने चित्रीकरण करून आणि तो जो अभंग आहेत जे असतील ते आपल्याला श्रवणाला पुन्हा या यूट्यूब चॅनलच्या द्वारे मिळत असतात. याच अभंगावरती मी रात्री कीर्तन केलेलं आहे. उठा जागे व्हा रे आता, रात्रीचं कीर्तन याच अभंगावरती केलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे तो आजच्या अभंगामध्ये मांडणार आहेत. याचे पहिले 2 चरण आपले सुटलेले आहेत रात्रीच्या अभंगामध्ये. राहिलेल्या चरणांचा विचार आपल्याला करायचा आहे, परंतु उपक्रम उपसंहारादी असणारे षडलिंग जे आहेत ही एक आमच्या जोग महाराजांच्या संस्थेची प्रणाली आहे. म्हणून प्रथम चरणाकडूनच आपण या असणाऱ्या अभंगाचं चिंतन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून स्थूलम सूक्ष्म कारणांच्या शरीरम त्रिविधम स्मृतम सांगितलेलं आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर अशी 3 प्रकारची शरीर आहेत. काही अवस्था या स्थूल शरीराच्या जरी असतील तर त्याचा संबंध मात्र सूक्ष्म देहाशी आणि कारण देहाशी असतो. या दृष्टिकोनातून काही विशेष पद्धतीच्या अवस्था आपल्या समोर ठेवतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. प्रथम जी अवस्था आहे तिला जागृती म्हणतात. दुसरी एक अवस्था आहे तिला स्वप्न अवस्था म्हणतात. तिसरी एक अवस्था आहे तिला सुषुप्ती म्हणतात. चौथी याच्यामध्ये एक स्थिती निर्माण होते तिला मूर्छा म्हणतात. आणि 5वी सुद्धा या शरीराची एक स्थिती आहे तिला मरण म्हणतात. विठ्ठल प्रथम अवस्था जागृती, नाही का. आता इथं असलेली सर्व मंडळी जागे आहेत, आहे ना जागे. मागचे चेक करून घ्या बरं का, ज्यांना त्यांना आपल्या आपल्या शेजारच्या बरं का. नाही तर मग अवचित भरला वारा इथं हा वारा भरतच असतो बरं का एकमेकाचा. या मंडपामध्ये आले का लोक झोपाच घेत असतात, नाही का. बरेच लोक, नाही का. चला, रात्रीच्या कीर्तनात हा विषय मी मांडला, आता इथं जास्त मांडत नाहीत. असो, तुम्ही सर्व जागे आहात. कशावरून तर वर्ल्ड इज रिॲक्शन ऑफ आवर ॲक्शन, नाही का. खऱ्या अर्थाने आपल्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणजे जगत आहे. आता इथं मी हसलो म्हणजे तुम्ही हसतायत, याच्यावरून तुम्ही जागे आहात. मी रडलो, आपल्याला रडायचं नाही बरं का, रडायची काहीच गरज नाही. आनंदात कीर्तन करून जायचंय, रडण्याची काही गरज नाही, नाही का. पण क्रियेची प्रतिक्रिया म्हणजे इथं तुम्ही जागे आहात, कारण माझ्या क्रियेची प्रतिक्रिया तुमच्या चेहऱ्यावरती मला पाहायला मिळते. आणि सर्वात महत्वाचे तुमचे डोळे उघडे, सर्वांचे, बरोबर आहे की नाही. सर्वांचे डोळे उघडे. पण काही काही ठिकाणी काही पठ्ठे डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपतात बरं का. डोळे उघडे राहतात, भीटी भीटी पाहतात, परंतु ते झोपलेले असतात. विठ्ठल विठ्ठल सजनो, प्रसंग सांगतो बरं का. रमेश दादा, एक सुंदर प्रसंग घडला. आळंदीमध्ये असा प्रसंग घडला की आमचे काही महात्म्य मंडळी पुण्याला गेली होती, म्हणजे गेले असतील दिंडीला वगैरे, आणि तिकडून आले. आणि तिकडून आल्यानंतर रात्री जवळजवळ 12-1ची वेळ, 12-1ची वेळ. आणि 12-1 वाजता एक महाराज डोक्यावरती वळकुटी घेऊन निघाले होते. आता यांना असं वाटलं की हे डोक्यावरती वळकुटी घेऊन निघाले म्हणजे हे कुठं चालले असतील, इंद्रायणीच्या घाटावरती चालले असतील मृदंग वगैरे वाजवायला. बरेच आमचे महात्म्य मंडळी आणि इंद्रायणीच्या घाटावरती काय करतात, मृदंग वाजवतात रात्रीची प्रॅक्टिसला. म्हणून एक जण म्हटले, ओ पांडुरंग बुवा, नाही का.
पांडुरंग महाराज एक नाही दोन नाही. यांना म्हटलं काय बा नेहमी आपल्या आवाजाला प्रतिसाद देतात, हे एकही बोलायला तयार नाही दोनही बोलायला तयार नाही. म्हणून एक जण गेले आणि गेल्यानंतर त्यांना हात लावल्यानंतर ते वचकले. अरे बापरे म्हटले मी इकडं कुठं. म्हणजे याचा अर्थ धर्मशाळेतून ते उठले, डोक्यावरती वळकुटी घेतली, इथपर्यंत चालत आले तरी सुद्धा ते झोपेत होते बरं का. म्हणून डोळे उघडे ठेवले म्हणजे लोक जागे असतात असा त्याचा अर्थ नाही. विठ्ठल विठ्ठल. परंतु क्रियेची प्रतिक्रिया देतात याच्यावरून तुम्ही जागे आहात असो एक जागृत अवस्था आहे. आता आपल्याला ह्या भौतिक दृष्टिकोनातून याचं चिंतन करतोय, ही जागृत अवस्था आहे. जागत असताना मनुष्य आपल्या जीवनामध्ये काय होतो, जागृतीमध्ये जे कष्ट करतो त्या कष्टाच्या द्वारे मनुष्य काय होतो, थकतो महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये उद्योग असतात नाही का, बरेच लोक उद्योग करत असतात. काही काही मंडळी पाखवाजाच्या जवळ बसतात आणि बसल्यानंतर त्या पाखवाजाचं पान उतरलं म्हणजे महाराज काय करत असतात तर ते धूमपान खरडतात आणि त्याची कणिक खाली पडते बरं का. लोक पहा बरं का कसे उद्योग करतात. तुम्ही होते नाटेगावला नाही का, नाटेगावला बोर्ड बघितलं. हा विठ्ठल विठ्ठल आणि मग ते खाली कणिक पडलेली राहते. एखादा व्यक्ती जवळ बसतो, बसलेला व्यक्ती त्या कणकेचा गोळा करतो आणि त्याचा बैल तयार करतो. आता कशाला बसला इथं, बैल तयार करायला बसला का कीर्तन ऐकायला बसला, कीर्तन ऐकायला बसला परंतु उद्योग करतो रिकामटेकडे नाही का. चला मनुष्य थकतो आणि थकल्यानंतर त्याला सुषुप्तीची गरज आहे आणि सुषुप्तीच्या अंतर्गत गोड अशा पद्धतीचं सुखद अशा पद्धतीचं स्वप्न मनुष्याला पडतं. रात्री काही स्वप्न सांगितले, आज काही सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जनो, जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्थेच्या अंतर्गत कधी कधी या शरीराला जर आघात झाला तर लहान मेंदू काय होत असतो, थोडासा अचेत स्थितीमध्ये जातो आणि मनुष्याला मूर्छा येते आणि या शरीराची पाचवी एक स्थिती आहे, त्या पाचव्या स्थितीला मात्र मरण म्हणतात. मरण सज्जनो, मरण हा तीन अक्षरी एक शब्द आहे. डोळ्यासमोर आल्यानंतर भयकाप उभा राहतो ना उभा. सज्जनो ध्यानात ठेवा, मरण कोणाला इथं मरण आवडतं, कुणाला पण मरण आवडत नाही. ते आल्याशिवाय राहत नाही ती गोष्ट तितकीच खरी, पण मरण मात्र कोणाला आवडत नाही. मरण आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही कमवलेलं आहे ते सर्व काय करायचंय, इथं सोडून जायचंय. धनानी भूमौ पश्वश्य गोष्टी भार्यागृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. बँकेतलं धन बँकेमध्ये नाही का. चला सगळ्या प्रकारच्या गोष्टी सोडून आपल्याला जायचंय, भौतिक सगळं सोडून जायचंय. आता सज्जनो, मरणाचा विचार करत असताना नेमकं मरण कोणाला आहे, मरण जीवाला आहे का शरीराला आहेत. बरं कोणाला मरण आहेत, हा शरीराला, बरोबर आहे की नाही. मरण शरीराला आहे, परंतु शरीराला मरण असताना मग शरीर घाबरायला पाहिजे का नाही, घाबरायला कोणी पाहिजे, शरीरानं. पण लोक काय म्हणतात, माझा जीव घाबरला. आता जीवाला घाबरायची काय गरज आहे, जीवाला घाबरण्याची गरज नाही, कारण जीवात्मा कसा आहे, अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा खरे की पाहा खोटे हे, खरे की पाहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे, अमरा अमरा खरे की पहा खोटे हे, 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 खरे की पहा खोटे. सज्जनो, जीवात्मा स्थिती आपण जर पाहिली तर जीवात्मा कसा आहे, अमर आहे, अमर नाही का. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. परमात्मा स्वरूपापासून जीव निराळा नसल्यामुळे परमात्मा जर सच्चित आनंद स्वरूप आहेत तर जीवात्मा सुद्धा सच्चित आनंद स्वरूप आहेत. मग जीवात्म्याला घाबरण्याची गरज नाही. उदाहरण सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये काही
साधू महात्मे आले, 3 जण साधू आले आणि आल्यानंतर गावच्या एका व्यक्तीने सांगितलं, महाराज काय कुठून आले? म्हटले आलो, फार लांबून आलो, काशीवरून आलो. काय कुठून आले असतील? आलो. सांगितलं त्यांनी. मग म्हटले भोजन पाणी नाही? म्हटले अहो जेवण वगैरे काही केलं. मग चला म्हटले आपल्या मळ्यामध्ये. मळ्यात म्हटल्यानंतर साधूंना वाटलं बरं झालं आपली भोजनाची व्यवस्था झाली. साधू महात्मे त्या असणाऱ्या म्हाताऱ्या बाबाच्या सोबत गेले आणि गेल्यानंतर अगदी ते घर कुठं होतं, तो मळा कुठं होता? अगदी वेड्या बाबळीमध्ये. बरं का, आमच्या नांदूर मधमेश्वरला जर आला तर घनदाट जंगल आहे वेड्या बाबळींचं. तसं सगळं वेड्या बाबळीमध्ये आणि त्या व्यक्तीचं असणार ते शेत, ते घर वगैरे होतं. गेल्यानंतर अगदी अशी तटबंदी केलेली होती आणि म्हणजे काटेरी कुंपण केलेलं होतं. त्या म्हाताऱ्यानं ते कुंपण उघडलं. उघडल्यानंतर असे कुत्रे पळत आले. महाराज आल्यानंतर हे म्हटले अवघडे हो, काय मोठे कुत्रे? म्हटले महाराज आमच्या कुत्र्यांपुढे वाघाचे सुद्धा ताकद चालत नाही. असं म्हटल्यानंतर ते गेले आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर त्या असणाऱ्या बाबाने सांगितलं, हे साधू महात्म्यांसाठी भोजन तयार कर. असं म्हटल्यानंतर त्या आजीबाईंनी लगेच भोजन तयार करायला सुरुवात केली. भोजन सुंदर पद्धतीनं तयार झालं आणि हे महात्मे मंडळी जेवायला बसले आणि बसल्यानंतर सुंदर पद्धतीचा स्वयंपाक समोर येतोय. तेवढ्यामध्ये नातवाने विचारलं, बाबा 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 आपल्याला साधू केव्हा खायचे? आता असं म्हटल्यानंतर साधू तर घाबरले. ते म्हटले हा काय प्रकार आहे? म्हटलं हे मुलगा विचारते आपल्याला साधू केव्हा खायचे. याचा अर्थ आपला कार्यक्रम लावण्यासाठीच म्हाताऱ्यानं आपल्याला इथं आणलं. बाबा म्हटले बाळा काहीच काळजी करू नको, जेवण होऊ दे, आपल्याला साधू खायचेच आहेत. एक तू खा, एक मी खातो आणि एक तुझी आजी खाईल. असं म्हटल्यानंतर तर यांनी पाहिलं, अरे बापरे लिस्ट तिकडे 3ची लागली आणि हे एकमेकाला खुणवायला लागले. म्हटले काहीतरी भानगड दिसते बरं का. महाराज जे साधू घाबरले आणि घाबरल्यानंतर एकमेकाला खुणवलं आणि खुणावल्यानंतर जे साधू उठले आणि पळत सुटले. म्हाताऱ्याच्या लक्षात येई नाही हे का पळतायत आणि मग पळायला लागल्यानंतर म्हातारा थांबा 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 थांबा. म्हटले का पळतायत? जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला नवे कपडे घेणार आहे. म्हटले काही काळजी करू नका. ते म्हटले बरोबर आहे. गेल्यानंतर हा कार्यक्रम होतच असतो, प्रेतासाठी कपडे लागतातच नाही का. साधू पळायला लागले तेवढ्यामध्ये समोरून कुत्रे आले आणि मग मात्र त्यांचा नाविलाज झाला आणि साधू थांबले. म्हातारे बाबा गेले. का हो? म्हटले साधू महाराज का पळतायत? का पळतायत म्हणजे तुमचा नातू काय म्हणतो? बाबा बाबा साधू केव्हा खायचे? बरं म्हटले ठीक आहे. मग तुम्ही सुद्धा म्हटले की एक तू खा, एक मी खातो, एक तुझी आजी खाईल. तिकडे 3ची लिस्ट लागली, इकडे अरे 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 म्हटले तुमचा घोटाळा झाला. म्हटले महाराज काय तुमचा घोटाळा झाला? म्हटले कसा? हे बघा आमच्याकडे आत्ताच लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मग तो रुखवत असतो नाही का. आमच्या भागात त्याला रुखवत म्हणतात, तुमच्याकडे तो तेच म्हणत असेल, फार आपला अंतर नाही का. आणि मग त्या रुखवतावरती काय केलं जातं की साखरेच्या काही वस्तू तयार केल्या जातात नाही का. मग जर समजा यदा कदाचित घरामध्ये पाहुणे जर आल्यानंतर चहाची साखर संपली, म्हातारी म्हणते अहो साखर संपली, तुम्ही म्हणता चहा ठेवा. म्हातारा म्हणतो टाक साखरेमध्ये, त्या चहामध्ये कुत्रं. कशाचं कुत्रं? साखरेचं कुत्रं नाही का. मग साखरेचाच मोर वगैरे अशा त्या वस्तू असतात. मग त्याच्यापैकी साधूंच्या 3 प्रतिमा आलेल्या आहेत. हा मुलगा विचारतो बाबा 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 साधू केव्हा खायचे? मी त्याला सांगितलं बाबा जेवण होऊ दे, आपल्याला साधू खायचेच आहे. एक तू खा, एक मी खाईल, एक तुझी आजी खाईल. आता याच्यात आमचं काय चुकलं? अरे म्हटले पहा आता बघा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. साधू कोणते खायचे होते? साखरेचे. घाबरले कोणते? ओरिजिनल हाडा मासाचे. बरोबर आहे का नाही? तसं पहा मरण कोणाला आहे? मरण या शरीराला आहे, परंतु घाबरतो कोण? तर त्या ठिकाणचा असणारा जीव. सज्जनो हाच झालेला घोटाळा आपल्या जीवनामध्ये, याला सुद्धा अज्ञानच म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या शरीराशी संबंध घेतल्यामुळे घेऊन या छंद माझे 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 घेऊन या छंद माझे 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 घेऊन या छंद माझे 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 घेऊन या छंद माझे माझे.
जीवात्मा बद्ध झाला बरं का, ध्यानात ठेवा. कशाचा परिणाम? घेऊन या छंद माझे माझे. आता मी रूपाने जीवात्मा कसा अडकतो आणि माझ्या रूपाने कसा अडकतो फार चिंतन करायला आपल्याला वेळ नाही. परंतु मी आणि माझेपणाचा छंद घेतल्यामुळं सजनो, हे शरीर म्हणजे मी आणि या शरीराच्या संबंधाने असणारे माझे, असा मी माझेपणाचा छंद घेतल्यामुळे मुक्त असणारा जीवात्मा कसा झालेला आहे? बद्ध झालेला आहे. आता हा बद्ध झालेला जीवात्मा एका जन्मात बद्ध नाही झाला बरं का. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. अनादि संसार मालेच्या ठाई. सजनो, ही जी संसाराची माला आहे ही अनादि आहे. तुकोबरा सांगतात, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला गणित नाही जी राहणारा, गणित नाही राहणारा. पडिलो आवर्ती भोवरा, पहिल्यावरती गोवरा, सिया. पहिल्यावरती गोवरा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जिजाणारा, पहिल्यावरती भोवरा, बहु थोरा सिया. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जिजाणारा, पहिल्यावरती भोवरा, बहु थोरा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पंचदशिकार वर्णन करतात, नद्याम किटा एवावर्ता, दावर्तांतर्माशुते व्रजंतो जन्मनो जन्म, लभंते नैव निवृत्तीम. आणि सजनो, जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख हे सामान्य नाही बरं का, सामान्य नाही. मनुष्य आपल्या जीवनामध्ये कितीतरी दुःख भोगतो. अनेक दुःखे सांगू मी किती. आता ही दुःखाची परंपरा सांगायला आपल्याला वेळ नाही, परंतु याच्यामध्ये सर्व दुःखच दुःख आहे महाराज, सर्व दुःखच दुःख आहे. बघा, एक असणारा राजाचा गुलाम, त्याच्याकडून चूक झाली आणि म्हणून राजाने काय केलं तर त्या गुलामाला 3 प्रकारच्या शिक्षा दिल्या बरं का, 3 शिक्षा दिल्या. आणि राजाने त्या गुलामाला सांगितलं की बघ, याच्यापैकी एक शिक्षा तुला कंपल्सरी आहे. आता बघा, तुम्ही बसलेले खाली, मी जसा राजा आहेत असं समजून चला बरं का. मी तुम्हाला शिक्षा देतोय असं थोड्या वेळ समजून चला. 3 प्रकारच्या शिक्षा दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी एक शिक्षा काय आहेत? कंपल्सरी आहेत, अनिवार्य आहेत बरं का. आता पहा, प्रथम शिक्षा अशी आहे, एक तर काय करायचं, पावशेर मिरच्या खायच्या बरं का. नाही ते जर जमलं तर अर्धा किलो कांदे खायचे, आणि नाही ते जर जमलं तर 25 लाथा खायच्या बरं का. शिक्षा किती प्रकारच्या आहेत? 3 प्रकारच्या. पहिली शिक्षा काय? पावशेर मिरच्या. नाही ते आवडलं तर अर्धा किलो, नाही ते आवडलं तर 25. कोणती शिक्षा मान्य कराल बरं? एक मात्र कंपल्सरी. कोणती कोणती? चला, त्या गुलामाने सांगितलं असं करा. म्हटले महाराज, मी काय करतो, पावशेर मिरच्या खातो. पावशेर मिरच्या खातो म्हटल्यानंतर म्हटले काही हरकत नाही, खा म्हटले. आणि त्यानं काय केलं माहिती आहे का, ती समोरच्या पावशेर मिरच्या ठेवल्या होत्या, एकच मिरची घेतली. आता राजानं काय त्या सामान्य अशा गाजऱ्या मिरच्या नव्हत्या आणल्या नाही का, अशी झणझणीत लवंगी मिरची होती महाराज बरं का, अशी झणझणीत लवंगी मिरची होती. ती मिरची खाल्ल्यानंतर त्याची शेंडी ताईट झाली महाराज, फेटा सोडून वरती आली बरं का. अगदीच एकच मिरची खाली. अरे बापरे म्हटले, अवघड आहे. तो म्हटला, राजासाहेब मिरच्या नको, मी कांदे खातो म्हटले. काही हरकत नाही म्हटले, नको खाऊ मिरच्या, कांदा खा. कांदा खा म्हटल्यानंतर एकच कांदा घेतला आणि दाताने चावलाच. महाराज अशा झिंजिने आल्या बरं का, त्याच्या अशा झिंजिने आल्या, नाकातून तोंडातून पाणी गळायला लागलं, असा धूर निघाला. तो म्हटला, हे प्रकरण अवघड दिसतं, अर्धा किलो खायचे. तो म्हटला, राजेसाहेब असं करतो,
मिरच्या नको, कांदे नको, 25 लाता खातो. म्हणले काही हरकत नाही, खा, लाता खायच्या तर लाता खा. लाता देणारा सामान्य नव्हता. माझ्यासारखे 4 एका तराजू काट्यामध्ये टाकायची एका पारड्यामध्ये, आणि तिकडून एकच असा भरभक्कम गडी होता. त्याला म्हटलं तिकडं तोंड कर. केलं व त्यानं तिकडं तोंड. म्हटले असा नको उभा राहू, मग लावणा उभा राहा म्हटले. आणि जी लात मारली महाराज, 4 कोलंटोड्या खाल्या. अगं आई 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 म्हटले, महाराज मिरच्या खातो. आता लाता हे कोणाचं चाललं? हे कोणाचं चाललं? त्या गुलामाचं नाही चाललं, हे आपलंच चाललेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अनंत जन्मामध्ये जीवात्मा काय करतोय? दुःख भोगतोय. आणि दुःख भोगणाऱ्या जीवात्म्याला याची लाज वाटत नाहीत, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे बरं का. याची लाज कोणाला वाटते? माऊली ज्ञानोबा सांगतात, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड, नाही का, ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, ज्याला जन्माचा आणि मरणाचा कंटाळा आलेला आहे, त्याला त्याची लाज वाटत असते बरं का. काहीला त्याचं काहीच वाटत नाहीत महाराज, त्याचं काहीच वाटत नाहीत. वेडीला सासरही सारखं, माहेरही सारखं, नवऱ्यालाच मामा म्हणते. आता तिचं काय खरं आहे त्या ठिकाणी, नाही का. तसंच आपलं चाललेलं आहे सज्जन. बघा, या असणाऱ्या जन्म मरणाच्या आणि चक्रामधून सोडवण्यासाठी परमार्थ आहे बरं का. या चक्रातून सोडवण्यासाठी परमार्थ आहे. आणि या चक्रातून सुटण्याचा एकच दरवाजा आहे, त्याचं नाव आहे तर मानवी शरीर. आणि सज्जनो, हे मानवी शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. पुन्हा जन्मा नाही येत, पुन्हा जन्मा नाही येत, पुन्हा जन्मा नाही येत, पुन्हा जन्म नाही येत. तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक, होती संताची बेटी, होती संताची बेटी. तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक, होती संताची बेटी, होती संताची बेटी. होती संताची या भीती, सर्व सुखाची या गोष्टी, पुन्हा जन्मा नाही होती संताची या भीती, सर्व सुखाची या गोष्टी. तुकोबरा सांगतात, पुन्हा जन्मा नाही येत. आणि ध्यानात ठेवा सज्जनो, या जन्म मरणाच्या चक्राच्या पलीकडे निघण्यासाठी सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केलेला आहे. ध्यानात ठेवा, कशासाठी? या जन्म मरणाच्या पलीकडे निघण्यासाठी. पण या सप्ताहामध्ये सुद्धा टाइमपास म्हणून कीर्तन ऐकणाऱ्यांची संख्या कमी नाही, या ठिकाणी कमी नाही, नाही का सजनो. आजकाल आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या कालखंडामधले तमाशे बंद पडले आणि कीर्तनाने तमाशाची जागा घेतली. महाराज ध्यानात ठेवा, हे दुर्दैव आहे. कदाचित कधीतरी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटत असेल, तुकोबारायांना सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटत असेल, प्रेममूर्ती नामदेव महाराज यांना सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटत असेल की अरे हे कीर्तन आम्ही कशासाठी तयार करून ठेवले. भक्ती ध्याना विरहित इतरा गोष्ट, भक्ती ज्ञाना विरहित प्रेम भरी वैराग्याचा गोष्टी विवराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, देव करुणी मूर्ती सावी श्री हरीची, जेणे करुणी मूर्ती सावी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांचा घरची, ऐसे कीर्तन मर्यादा संतांचा घरची.
सांगायची, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. सजनो, कीर्तन प्रवचन हा टाइमपासचा विषय नाही, ध्यानात ठेवा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही म्हणतो, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्वे भावे दास झालो त्यांचा. आम्ही असं म्हणतो, पण आमचाच विश्वास संतांवरती नाही, ध्यानात ठेवा. जर खरंच संतांवरती विश्वास असेल तर संत महात्म्यांचे शब्द आहेत, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जना, स्विफ्ट इंडिकाशी आणा, डिझेल पेट्रोल मागू नये जना. मागू नये. मग दिलं तर घ्यावं का? तुका म्हणे द्रव्य घेती, देती ते ही नरका जाती. मग सजनो, ध्यानात ठेवा, जे कीर्तनाचा पैसा घेतात ते कुठं जातात आणि जे देतात ते स्वर्गात. हां, मग खरं सांगा, नरक काही सोपा नाही बरं का, नरक सोपा नाही, फार अवघड आहे. तिथं गेल्यानंतर नाही त्या यमासी करुणा बरं का, नाही त्या यमाशी करुणा, नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढती कुडी प्राणा, बाहेर काढती कुडी प्राणा, ओढाळ सापडी जैसे धन्या, ओढाळ सापडी जैसे बघा, नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमाची करुणा. ओ, मग तिथं गेल्यानंतर मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर बर का. यमाचे किंकर 1 साल, 2 साल, बहु साल, आणि अंगाची साल काढेपर्यंत चोपतात बरं का, ध्यानात ठेवा. तिथं करू ना, तिथं इथला वशिला चालत नाहीत. इथं किती बंगले बांधलेले असू द्या, किती फॉर्च्युनर गाडीमधून येऊ द्या, काही येऊ द्या, आणि तुम्ही म्हणाल काही काळजी करायचं काम नाही, त्यांचा वशिला आहे, त्यांचा वशिला तिथं नाही चालत बरं का, ध्यानात ठेवा. मग आहे आपला विश्वास, आपला विश्वास नाही परमार्थावरती. म्हणून सजनो, ध्यानात ठेवा, कीर्तन प्रवचन टाइमपास म्हणून ऐकू नका. या जगामध्ये उद्धार करण्यासाठी एकच साधन शिल्लक राहिलेलं आहे, त्याचं नाव फक्त कीर्तन. बस बस, याच कीर्तनाच्या द्वारे आपला उद्धार होऊ शकतो. म्हणून किमान वर्षभरामध्ये हे होणारे जे कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमामध्ये सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांना डोळ्यासमोर ठेवा, बाबांना डोळ्यासमोर ठेवा. काय प्रचंड साधना या महात्म्यांची होते. सजनो, आजही आपण जर पाहिलं तर कोणी म्हणतात, उठला सुटला चालला, तिथं काय गंगागिरी बाबाचा भंडारा आहे का? म्हणजे याचा अर्थ बाबाचा भंडारा त्या कालखंडापासून कसा आहे, प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध महाराज. आणि तो एका अंगाचा भंडारा नाही, फक्त अन्नाचा भंडारा नाही, नामाचा सुद्धा भंडारा आहे, ज्ञानाचा सुद्धा काय आहे, तो भंडारा आहे. सर्व अंगाने परिपूर्ण अशा पद्धतीचा भंडारा आहे. आणि असं सांगतात की त्या भंडाऱ्यामध्ये एकदा तूप कमी पडलं तर बाबाने सांगितलं, काहीच काळजी करू नका, जा माझ्या गंगामाईकडे जा आणि तिथून ते तूप घेऊन या. मग जितके डबे कमी पडलं तेवढे रिकामे डबे नेले, आणि नेल्यानंतर गोदावरी गंगा मातेमध्ये ते डबे बुडवले आणि भरले, तर त्या पाण्याचं तूप झालं. तूप भरून डबे बाहेर आले. हा चमत्कार ज्या महात्म्याने केला, सजनो, ते सामान्य नाही, नाही का. आणि असे जे महात्मे आहेत, भगवंत जान तया जवळी, भगवंत जान तया जवळी, भगवंत जैशी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे
ज्याचे मन गंगाबाई तैसे जाचे मन भगवंत जाण जवळी भगवंत जाण भगवंत जाण सज्जनो ध्यानात ठेवा. एवढं लांबवलं का? एवढ्यासाठी लांबवलं की जन्माचा सुद्धा मनुष्याला कंटाळा आला पाहिजे आणि मरणाचा सुद्धा कंटाळा आला पाहिजे. भगवान परमात्म्याला प्रार्थना करा, एक वेळ करी या दुःखा वेगळे. सज्जनो देवाला एकच प्रार्थना करा, देवा एकदा तरी आम्हाला आता या दुःखाच्या वेगळं कर रे बाबा. बर का? आता मागुता येईल फेरा हे न घडे या नगरा. सज्जनो पुनर्वित्तम पुनर्धनम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न मनुष्य जन्मम पुनः पुन्हा. हा मानवी जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाहीत, म्हणून याचा सदुपयोग करायचा. सज्जनो ध्यानात ठेवा, या असणाऱ्या मरणाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर हे मरण आहे शरीराला, परंतु घाबरतो जीवात्मा. एवढंच नाही तर हा जीवात्मा काय करतो? आसक्ती ठेवतो. आसक्ती, बरं का? आसक्ती ठेवतो. कुठं कुठं आसक्ती ठेवतो? तर अभंगाचं प्रथम चरण झालेलं आहे, कालच झालेलं आहे. मग या जीवात्म्याची आसक्ती कुठं कुठं आहेत? तर धनाच्या ठिकाणी आहेत, दारा म्हणजे पत्नीच्या ठिकाणी आहेत, पुत्राच्या ठिकाणी आहेत, अनेक ठिकाणी काय आहेत? या जीवात्म्याची आसक्ती आहे. सज्जनो जोपर्यंत ही आसक्ती सुटत नाहीत तोपर्यंत खरी शरणागती आपल्या जीवनामध्ये होत नाहीत. मग खरी शरणागती जीवनामध्ये व्हावी असं जर वाटत असेल तर हे धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या जाणून आणि भगवंताची शरणागती करा. अभंगाचं द्वितीय चरण. धन्यवाद. धन दारा पुत्र जन बंधु सोयरी विष्णुना. सज्जनो प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात, धन दारा पुत्र जन याच्यावरती विस्तृत चिंतन केलेलं आहे. धन वाईट नाही, धनाचा लोभ वाईट आहे. दारा म्हणजे पत्नी वाईट नाही, पत्नीची आसक्ती वाईट आहे. पुत्र वाईट नाही, धृतराष्ट्राला जसा पुत्राचा मोह झाला तो मोह काय आहे? तर जीवनामध्ये वाईट आहे, नाही का? जन वाईट नाही, नाही का? पण त्याच्यामध्ये बसून काहीतरी रिकामटेकड्या गप्पा मारतो, त्या गप्पा जीवनामध्ये कशा आहेत? वाईट आहेत. बंधू वाईट नाही, तो माझा आहे म्हणणं हे जीवनामध्ये कसं आहे? वाईट आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे. चला जास्त आता या ठिकाणी बोलत नाहीत. खरा सोयरा कोण आहेत? तर अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा, नाही का? आणि व्यवहारामधले सोयरे धैर्य हे आपल्याला कोणत्याच कामाला येत नाहीत. म्हणून सज्जन एक करा जीवनामध्ये. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये खऱ्या सुखाला जर प्राप्त व्हायचं असेल तर आपुला तो एक देव करोनी बाबा. आपुला तो एक देव
रती माई के दुःखाची जनिनी हे रती माई के सजनो भगवंताशिवाय सुख नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, सर्व भावे देवासी, 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 सर्व भावे देवासी. उतरिल पार, ओ हा उतरिल पार, ओ हा उतरिल पार, ओ हा उतरिल पार. हे भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, ओ हा उतरिल पार, ओ हा कशासाठी शरण जायचं तर म्हणून शरण जावे. आणि तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तत्प्रसादात पराम शांती. आपल्या जीवनामध्ये जर पराम शांती अशा पद्धतीच्या असणाऱ्या स्वरूप शांतीला जर प्राप्त व्हायचं असेल तर भगवंताची शरणागती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ती शरणागती करत असताना जसं एका म्यान्यात दोन तलवारी बसत नाहीत, एका म्यानेमध्ये बरं का दोन तलवारी बसत नाही. ज्याचा प्रपंच झाला त्याचा परमार्थ होत नाही. एकही निदानी न विद्यासी, एकही निदानी न विद्यासी, आई काही निदानी नवी दासी, दासी प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही. अगदी फिट्ट पाचरीसारखं प्रमाण दिलं बरं का. अगदी अगदी तंतोतंत. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निदानी नाही त्यासी. म्हणून मी म्हटलो ज्याचा प्रपंच झाला त्याचा परमार्थ होत नाहीत, आणि ज्याचा परमार्थ झाला त्याचा प्रपंच होत नाही. नाही का. देवाची ती खून आला ज्याच्या घर त्याच्या पडे चिरा संसार. हे बघा कीर्तन प्रवचनाला यायचंय का, देवाच्या नादी लागायचंय का, मग घराचं वाटोळ होत असतं बरं का. ध्यानात ठेवा. आता ते का होतं एवढं सांगायला आपल्याला वेळ नाही. ते खूप सुंदर उदाहरण आहेत त्या ठिकाणी, आपल्याला सांगायला वेळ नाही. ज्याने संत आलेले म्हणजे वेश पालटून गेलेले भगवान परमात्मा आणि अर्जुन यांना ज्याने काय केलं तर स्वतःसाठी केलेली भाकरी त्या साधूने एकच गाय आणि त्या गाईचं दूध काढलं आणि एकच भाकरी केलेली जेवायला बसले. तेवढ्यात हे गेले, जेवण केलं आणि म्हटले तुझी गाय मरून जाऊ नये का. आणि ज्या असणाऱ्या राजाने यांचा अपमान केला तुझी भरभराट हो, हे देवाचं गणित आहे बरं का.
ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने तयारी ठेवायची, आपलं वाटोळं होणार म्हणून 100% होणार. पण ध्यानात ठेवा, व्यावहारिक वाटोळं होणार पण आपलं आत्यंतिक पारमार्थिक कल्याण होणार बरं का. ध्यानात ठेवा, आत्यंतिक पारमार्थिक कल्याण होणार. म्हणून आम्ही तयारी ठेवलेली आहे, जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कीर्तनाचा 1 रुपया कुठं घेणार नाही, कुठंच त्याला स्पर्श करणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत स्वाभिमानाने सांगतो, हा अभिमान नाही. आणि याला सुद्धा हिंमत लागते महाराज बरं का, याला पण हिंमत लागते. इथं पण नाही आणि आश्रमात पण नाही. म्हणून कोणी जर म्हटलं ना, शिंदे माऊलीच्या आश्रमामध्ये मुलं आहे, आम्ही मुलांना फीस ठेवलेली 31,000 रुपये प्रत्येक मुलाला फीस ठेवलेली. आमचे मुलं कॉम्प्युटर पण शिकवतात. मी फार कीर्तन प्रवचनाला सुद्धा या मुलांना पाठवत नाही. का पाठवत नाहीत? माझा उद्देशच एक आहे की माझ्या आश्रमामधले सगळे मुलं क्लास 1 ऑफिसर झाले पाहिजे. त्यांना 1,00,000-1.5 लाख रुपये जर पेमेंट मिळालं, ते कशाला कीर्तनाचा पैसा घेतील, कशाला त्याच्या पाठीमागं धावतील. म्हणून या मुलांना शिकायला कॉम्प्युटर, हे आमचे जे कॅमेरामन आहे ना, मुलांना कॉम्प्युटर शिकवतात त्या ठिकाणी. मी फक्त 40% त्यांना कीर्तन प्रवचनाचा आणि गायन वादनाचा अभ्यास देतो. ते पण इतर संस्थेत जे मुलं तयार होणार त्याच्यापेक्षा आमचे मुलं चांगलेच तयार होणार गायनात वादनात पण तरी सुद्धा आमची एक कन्या मागच्या वर्षी संपूर्ण विद्यालयात 97.23% मार्क्स मिळून 1 नंबरनं संपूर्ण विद्यालयात रुईला आली महाराज. त्या ठिकाणी आमची मुलं क्लास 1 ऑफिसर होणार आणि ते मी करणार महाराज. कारण का, त्यांनी जीवनामध्ये कोणापुढे भीक नाही मागितली पाहिजे. त्या ठिकाणी परमार्थ असा स्वाभिमानाने केला पाहिजे. आपला परमार्थ विकण्यासाठी नाही, शुद्ध 100% पुण्य आपल्या पदरामध्ये पडलं पाहिजे. आणि म्हणून तशी घडवण्याची जिद्द आपल्या जीवनामध्ये धरली पाहिजे. सज्जनो, ध्यानात ठेवा, शेवटच्या क्षणापर्यंत 1 रुपया घ्यायचा नाही. मग सज्जनो, मी रात्रीसुद्धा कीर्तन गेलो, मोटरसायकलवरती गेलो. आता ह्या कन्या मागं लागल्या, त्या म्हटल्या माऊली आम्हाला पण यायचं आहे कीर्तन. म्हटलं मग चला आता, नाही का. सज्जनो, ध्यानात ठेवा, त्याच्यासाठी मी रेल्वेनं प्रवास करतो, त्याच्यासाठी मी बसनं प्रवास करतो. एवढंच नाही, संडासच्या डब्यात जरी बसून जाण्याची वेळ आली तरी सुद्धा कीर्तन प्रवचन मी माझ्या आयुष्यात सोडणार नाही सोडणार. सज्जनो, माऊली ज्ञानोबराय तुकोबरायने जर पैसा घेऊन जर परमार्थ केला असता तर आज आपलं काय झालं असतं आज. म्हणून गरज आहे या गोष्टीची. आणि त्यागात शांतीरनंतरम, ध्यानात ठेवा, त्यागामध्ये शांती असते जीवनामध्ये. सज्जनो, हे फक्त इथं टाइमपासचं साधन नाही. हे कीर्तन प्रवचन फार अंतरंग साधना करावी लागते. तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखुमा देवीवर पावया. तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर जीवनामध्ये तुमचा जो प्रपंच आहे त्याचं वाटोळं होत असतं. ध्यानात ठेवा आणि तयारी ठेवली पाहिजे मनुष्याने. पण जर एकदा तुमचा भाव जर शुद्ध जर झाला तर सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेऊन या, मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनी या, शुद्ध भाव देखोनी या. गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे धर्म जागो, विठोबाचा धर्म जागो. बरेच लोक मला प्रश्न विचारतात, माऊली तुम्ही कीर्तनाचे पैसे घेत नाहीत, मग तुमची गाडी चालते कशी, नाही का. मी त्यांना उत्तर देत असतो, माझी गाडी चालते म्हणजे काय आहेत, माझा देवावरती विश्वास आहे महाराज. ध्यानात ठेवा, माझ्या गाडीचं डिझेल नाही. एक दिवस माझ्या शेजारी बसून मी देवाला माझी गाडी चालवायला लावेल आणि चालवलीच पाहिजे. जर तो सजन कसायला जर मांस विकू लागतो, बरोबर आहे की नाही, सावता महाराजांना जर तो खुरपू लागतो, नाही का, जनाबाईच्या सोबत सगळ्या प्रकारची कामं करतो, तर त्यानं आपली गाडी चालवलीच पाहिजे महाराज, चालवलीच पाहिजे.
फक्त अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. फक्त गीता पाठ करू नका, गीतेवरती विश्वास ठेवा, भगवंतावरती विश्वास ठेवा सज्जनो, आपलं कल्याण होईल जीवनामध्ये. म्हणून धनदारा पुत्रजन याची आसक्ती सोडा. बंधू सोय रे पिशून. पिशून शब्दाचा अर्थ दुष्ट आहे. रात्री त्याच्यावरती चिंतन करून गेलो. सर्व मिथ्या हे जाणून हे सगळं मिथ्या आहे महाराज. दिसताना ते सत्य वाटतं पण हे काय आहे, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. भगवान परमात्म्याची शरणागती करा आणि मग मात्र तो हा उतरील पार. सज्जन, तो आपल्याला या असणारी किती कठीण अशी असणारी माया नदी, त्या माया नदीच्या पलीकडे करत असतो. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं विटेवरती उभे राहून आपले हात कटेवरती का ठेवले? नितंबक कराभ्याम धृतो येन तस्मात. या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा सांगतात, बाबांनो, माझ्या भक्तासाठी वास्तविक हा संसार सागर आहे, हा अतिशय भयानक आहे, पण माझ्या भक्ताला मात्र चिंता करण्याची कारण नाही. माझ्या भक्ताला तो असणारा संसाररूपी समुद्र फक्त कमरे एवढ्या पाण्यासारखा आहे त्या ठिकाणी. म्हणून भक्ताने कधी चिंता करायची नाही बरं का. म्हणून माझी या भक्ता संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. सजनो, समर्थाची जी कांता आहेत ना, तिला काही कुठं काही मागण्याची गरज नाही, कारण ती पत्नी समर्थाची आहे. तसं आपल्यावरती विश्वास पाहिजे. काही लोकांच्या घरी पेटवलं तर 6 महिने विझणार नाही एवढी संपत्ती असते. पण पंढरपूरच्या वारीला जातो आणि तिथं एखादा माणूस भंगार विकण्याचं काम करत असतो आणि त्याला भंगार विकणाऱ्याला वाटतं की किलो 2 किलो शेंगदाणे घ्यावे किंवा 2-4 डझन केळी घ्यावी आणि तिथं वाटावी. कोणाला वाटतं? भंगार विकणाऱ्याला. आणि याचं पेटवलं तर 6 महिने विझणार नाही, याच्या गळ्यात विना राहतो, टाळ राहतो आणि वाटायला कोण येतो? भंगारवाला. आणि याचं चालू असतं, रूप पाहता लोचनी, नाही का, सर्व सुखाचे आगर. आणि तिकडून वाटायला आला की ते सुखाचं आगर तिथंच लटकतो ना, हा केळं घ्यायला तिथं जातो. बरोबर आहे की नाही? अरे वारकऱ्याला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. या गोष्टीची ध्यानात ठेवा वारकऱ्या. असा स्वाभिमानाचा परमार्थ करायचा जीवनामध्ये. का सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचं पूजन आपण करतो, का सद्गुरू नारायणगिरी बाबा यांचं पूजन करतो. अरे आपले आजे पंजे कुठं गेले, कोणत्या कोपऱ्यात पडले, पाहायला वेळ नाही. आणि आज 133 सालाची परंपरा तुम्ही सांभाळतात का? गंगागिरी महाराजांच्या जीवनात त्याग होता म्हणून. त्यांनी काय केलं? आपल्या संसाराची होळी केली. आणि सज्जनो, ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुम्ही संसाराची होळी करणार नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावी घालून या शून्य, शरणागती जर आपल्या जीवनामध्ये घडावी वाटत असेल तर काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखुमा देऊर विठ्ठलाचा वारी कर. काया वाचा मने तुका म्हणे तुझी ने, म्हणे तुझी ने, तुका म्हणे तुझी ने. काया वाचा मने तुका म्हणे तुझे ने, तुका म्हणे तुझे ने, म्हणे तुझे ने. काया वाचा म्हणे तुका म्हणे तुझे ने, तुका म्हणे तुझे ने, तुका म्हणे तुझे ने. काया वाचा म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुझे, तुका म्हणे म्हणून कायन वाचन मनानं
सर्व भावाने आपण आपल्या भगवान परमात्म्याची शरणागती करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजव बोला. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर. बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. सजनो, हे सर्व जे भौतिक पदार्थ आहेत हे सगळं मायेचं स्वरूप आहेत. म्हणून नामदेव महाराज सांगतात माया विघ्ने भ्रमला खरे. हे खरे खरे शब्दाचा एक अर्थ खरं, पण खरंच तू त्यानं भ्रमला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, खर कोणाला म्हटलेलं आहे? गाढवाला म्हटलेलं आहे बरं का, गाढवाला म्हटलेलं आहे. सजनो, माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल, नाही का? हे सगळं महाराज जाणार आहे. आगमा पायीनाहा आणि त्याहा तांस स्थितिक्षस्व भारत. हे सगळं आगमापायी येणार आहे, ते जाणार आहे. यत कृतकम तद अनित्यम. ज्याची ज्याची निर्मिती झालेली त्याचा नाश होणार आहे. भूभोवती म्हणजे होणे, अशा पद्धतीचा असणारा हा भव जो आहे तो सगळा विनाश पावणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आपलं जे सत्य आहे पै आपले जे साचे, या दृष्टिकोनातून हे कल्पांती ही नवचे हे जाणून निगताचे न सोची जो म्हणून आपलं खरं आत्मस्वरूप कुठं जात नाहीत. आणि या असणाऱ्या आत्मस्वरूपामध्ये आपण रम्मान व्हावं. बाकीचं सगळं असणारं माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. खरोखर त्या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात, बाबा तुला हे सत्य सांगतो, हे सगळं वारं भरलेले. जसं एखाद्याच्या अंगामध्ये वारं शिरतं, वारं भरतं. अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा, तसा अवचित भरला वारा या सगळ्या संसार देवाचा, नाही का? पण हे सगळं जाणार आहेत, थांबणार नाही. संसारच जातोय असं नाही. काय झालं? एक महात्मा एका पुलावरती उभे होते बरं का, पुलावरती उभे होते आणि त्यांचे शिष्य त्या महात्म्याच्या जवळ होते. अशा शिष्यांसह ते महात्मा पुलावरती उभे होते. एक मुलगा म्हटला, स्वामीजी बघा हे पाणी काय होत आहेत, वाहत आहेत बरं का. हे पाणी काय होतंय, वाहत आहेत. महात्म्यानं सांगितलं, बाळा हे पाणीच वाहतंय असं नाही, ज्या पुलावरती आपण उभे तो पूल सुद्धा हळूहळू वाहतोय. याचा अर्थ काय? त्याचा सुद्धा विनाश होतोय. तो सुद्धा काय करतोय, भंगतो आहे, तो सुद्धा विनाशाकडे चाललेला आहे. बाळा अरे हे पाणीच वाहतं असं नाही, हा पुलच वाहतो असं नाही, आपलं हे जे शरीर आहेत ना, आपण सुद्धा वाहतो आहेत, नाही का? घडी घडी काळ वाट याची पाहे, आझोनी किती आहे अवकाश. म्हणून नामदेव महाराज सांगतात, आयुष्य जात आहे पहा. आयुष्य चाललंय, आयुष्य चाललंय. सजनो पाहे पा केवढा पसरला से चवडा, करोनिया माझी वडा आकार गज. प्रत्येकाने आपल्या शेजारी पहा कोण बसलेलं आहे, कोण बसलेलं आपल्या शेजारी. बघा कोण बसले. रमेश दादा तुमच्या शेजारी कोण बसलेलं आहे?
अजून कोण बसलेले पहा, अजून कोण बसलेले. सजनो, आपल्याला वाटतं आपल्या शेजारी अमुक बसलेले, तमुक नाही. तुमच्या शेजारी, प्रत्येकाच्या शेजारी आपला काळ बसलेला आहे, आपला ग्रास करण्यासाठी. आपला काळ आपल्या शेजारी ग्रास करण्यासाठी बसलेला आहे. म्हणून दादा, तुम्ही आजच आले कीर्तनाला बरं का. हां, आजच आले, आजच आले. हे चालायचं नाही बरं का. रोज आलं पाहिजे, रोज आलं पाहिजे. रोज कीर्तन ऐकली पाहिजे, रोज प्रवचनं ऐकली पाहिजे, रोज चिंतन ऐकलं पाहिजे. मी रात्रीच्या कीर्तनात सांगितलं, ऐकायची असेल चिंतन तर सद्गुरू रामभाऊ महाराज राऊत बाबा ऐका. मोबाईलचा यूट्यूब चॅनल उघडा, बाबांची कीर्तन प्रवचन ऐका. चैतन्य महाराज देगलूरकरांचं चिंतन ऐका. चंद्रशेखर महाराजींचं चिंतन ऐका. आमचे न्यायाचार्य नामदेव महाराज स्वामी शास्त्री भगवानगडचे काय सुंदर गोड चिंतन मांडतात महाराज. असं म्हणजे जेवणावरती सुद्धा मन होत नाही, असं वाटतं ऐकतच राहावं. इतके सुंदर चिंतन या मंडळीचे महाराज, गोड चिंतन आहे. काय महाराज, काय ते आमचे भारतानंद स्वामी महाराज, त्यांच्याबरोबर मी आता दिल्लीला संत महापरिषदेला गेलो. काय जीवन आहे महाराज, आगळं वेगळं जीवन आहे. पार अगदी ते ऋषिकेश हरिद्वारला राहत असण्यापासून त्यांच्या जीवनाचा परिचय ते आमच्या अभेदानंदजीने सांगितलं. बीडच्या संस्थानावरती, वांगी संस्थानावरती बसलेले सजनो, असे महात्म्य होणे नाही. यांचे चिंतन ऐका. आणि खरं सांगतो तुम्हाला, आशांच्या मुखामधून श्रवण करा की जे सांगतात त्याचं आचरण करतात बरं का. ध्यानात ठेवा. प्रभाव केव्हा पडतो, प्रभाव केव्हा पडतो, प्रभाव त्याच वेळेस पडतो की जो सांगतो तशा पद्धतीनं आचरण जीवनात करतो. नाहीतर मग एका ठिकाणी काय प्रसंग निर्माण झाला की एका वडिलांनी मुलाला सांगितलं, हे बघ बाळा, तुला मी धर्मकारण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण सगळं समजावून सांगितलं. मला वाटतं आता तुला सांगण्यासारखं माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. तो म्हटलं, बाबा असं कसं? अहो, एखादी गोष्ट राहिली असेल चुकून मुकून तेवढी सांगा. नाही रे म्हटलं, तुला मी सगळं. नाही म्हटले, बाबा जरा पहा ना, जरा बुद्धीला थोडा त्रास द्या, काहीतरी राहिलं असेल. मग वडील म्हटले, अरे हो हो हो, एक महत्वाची गोष्ट जीवनात सांगायची राहून गेली बाळा. हे बघ, जीवनामध्ये मी लग्न केलं, मला फार पश्चाताप झाला, तू मात्र लग्न करू नको. कोण सांगतं? बाप. कोणाला सांगतो? मुलाला. मुलगा म्हटला, पहा बरं बाबा, केवढी महत्वपूर्ण गोष्ट सांगायची राहून गेली होती. आता ही गोष्ट मी तर लक्षात ठेवील, पण माझ्या मुलांना हेच सांगेल. विठ्ठल विठ्ठल. तू लग्न केलं, घोड्यावर बसला. आमचे गुरुवारे मोठे वा संस्थेमध्ये फार सुंदर चिंतन करायचे. आपल्याकडे वेळ कमी राहिलेला. तू घोड्यावर बसला, लग्न केलं, मुलाला सांगतो लग्न करू नको, शक्य नाही. म्हणून ध्यानात ठेवा, समाज फक्त शब्द पांडित्याने परिवर्तित होत नसतो बरं का. ध्यानात ठेवा, समाज फक्त शब्द पांडित्याने परिवर्तित होत नसतो. या समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी तुकोबरायांसारखे युग पुरुष जन्माला यावे लागतात. माऊली ज्ञानोबरायांसारखे युग पुरुष जन्माला यावे लागतात. स्वामी विवेकानंदांसारखे युग पुरुष जन्माला यावे लागतात बरं का. हे आमचे कीर्तन प्रवचन म्हणजे आमची नुसती बडबड आहे. ध्यानात ठेवा, यानं समाज परिवर्तित होत नसतो. समाज परिवर्तनासाठी अशा थोर सत्पुरुषांची गरज आहे. म्हणून नारदांच्या त्या असणाऱ्या वाल्या कोळ्याच्या सानिध्यात नारद किती वेळा आले हो, आणि किती वेळ आले? अगदी काही क्षण आले त्या ठिकाणी. पण नारदाचं जीवन परिवर्तित होऊन गेलं. नारदाचं जीवन परिवर्तित होऊन गेलं. म्हणून खरे संत महात्मे जे आहेत, खरे जे साधू आहेत, माझं कीर्तन आहेत, कोणीतरी एका यूट्यूब चॅनलवाल्याने टाकलेलं आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा या अभंगावरच्या कीर्तनामध्ये ते महात्म्य कुठे आहे, ते महात्म्य कुठे आहे सांगितलं. आज आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर हे साक्षात संत आहे, साक्षात संत आहे महाराज. आमचे डॉक्टर नारायण बाबा जाधव याच अहिल्यानगरचे असणारे जवळचं गाव आहे. त्यांच्या गावी मागच्या वर्षी मला कीर्तनाला बोलवलं होतं, पण योगायोगाने मी गोदावरी गंगा मातेच्या परिक्रमेला गेल्यामुळे त्यांच्याकडचा कार्यक्रम झाला नाही. अगदीच सजनो, ही महात्म्य फार मोठी थोर आहे. छोटे कदम माऊली, मोठे कदम माऊली आमचे असतील,
त्याच्यानंतर आमची इंजिनियर माऊली नाही का, आज कीर्तन माझं टाकलेलं पण फोटो ज्यांचा टाकलेला आहे नाही का, हे आमचे इंजिनियर शिंदे माऊली. सामान्य विभूती नाही बरं का, या फार मोठ्या विभूती महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थाने असे जे महात्मे समाजामध्ये कीर्तन प्रवचनाच्या रीतीनं मी कोणाचाच उपहास करत नाहीत. जसं माऊली ज्ञानोबाराने सांगितलं, नवरसी भरवी सागरू. प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येकाची गरज आहे. हास्याची गरज आहे, विनोदाची गरज आहे, सगळ्यांची गरज आहे. पण ध्यानात ठेवा, जर सारखाच वेदांत जर सांगितला तर तुम्ही बोर व्हाल महाराज. त्या ठिकाणी तुम्ही बोर व्हाल. म्हणून आमचे कीर्तन बरेच जण टाळत राहतात. ते म्हणतात फुकट असलं तरी शिंदे माऊलीला बोलू नका, कारण का हे लय बोर विषय मांडत असतात नाही का. म्हणून सगळ्या गोष्टीची गरज आहे. पण ध्यानात ठेवा, तरुणोपायासाठी आपल्या जीवनामध्ये सर्वांचं चिंतन श्रवण करा, सर्वांचं ऐका. पण तरुणोपायासाठी कुठंतरी सद्गुरू नारायणगिरी महाराजांसारखे महात्मे शोधा, सद्गुरू गंगागिरी महाराजांसारखे महात्मे शोधा, जनार्दन स्वामीजींसारखे महात्मे आपल्या जीवनामध्ये शोधा. आणि आपल्या जीवनाची तार, आपल्या जीवनाचा दोर कुठंतरी एखाद्या महात्म्याशी काय करा तर असा निगडीत ठेवा. ही गोष्ट सुद्धा अत्यंत गरजेची आहे. आणि सज्जनो ध्यानात ठेवा, याच्यासाठी जीवनात सत्कर्म करा, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करा. सद्गुरूला शोधायला जाण्याची गरज नाही. तुकोबाराय आपल्या गुरूंना शोधण्यासाठी गेले नाही, सापडविले वाटे जाता गंगा. गुरुने त्यांना सापडवलं. उद्या देहूच्या मंदिरात कीर्तन आहे महाराज, माझं सद्भाग्य आहे. आणि सज्जनो खऱ्या अर्थाने उद्या तुकोबारायांच्या मंदिरामध्ये देहूला कीर्तन आहे. काय तुकोबारायांचं जीवन आहे सज्जनो. आणि आजही माऊली ज्ञानोबराय समाधीमध्ये बसलेले. आणि आजही तुमचा जर अट्टहास असेल तर जगद्गुरु तुकोबाराय आजही वैकुंठातून आपल्याला भेट द्यायला येतात. ही परमार्थाची ताकद आहे, ही परमार्थाची शक्ती आहे. म्हणून सज्जनो विश्वास ठेवा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महास्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या. सर्वात महत्वाची गोष्ट संतचरणी भाव धरा. आणि संत महात्मे सांगतात क्षणोक्षणा नाम स्मरा, कलियुगी उद्धार हरिनामे. हरीच्या नामानेच फक्त उद्धार आहेत. म्हणून नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाही. सज्जनो सर्वांनी खूप प्रेमाने एकदा नामस्मरण आपल्या जीवनामध्ये करा. जय जय राम कृष्ण हरी जय. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला बोला जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 बोलो राम कृष्ण हरी गावो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरी 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 हरी ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. संतांच्या चरणारविंदावरती विश्वास ठेवा. संत ते आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचंय की संत महात्म्यांच्या चरणारविंदावरती
आणि आपला भाव ठेवायचा आहे आणि क्षणोक्षणाला नामस्मरण करायचं आहे. नामदेव महाराज सांगता की आपल्या जीवनामध्ये मुक्ती, सायुज्यता, वरा, स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, याच्यासाठी सायुज्य असणारी मुक्ती आपण आपल्या जीवनामध्ये काय करा तर जीवनामध्ये प्राप्त करा. तर इथं सायुज्य मोक्ष का सांगितला, चिंतनाला आपल्याला वेळ नाही. मुक्ती, सायुज्यता, वरा हेच करा बापांनो, याच्यासाठी धनदारा, पुत्र, जनबंधू, सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. असो झालेली सेवा परमात्मा चरणाविंदी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आपल्या या रुई कुही गावामध्ये पहिल्यांदा महाराज मी या गावात केव्हा आलो माहिती का, तर आपले कानाळचे माऊली होते त्यावेळेस बरं का. काय झालं, रमेश दादानी त्यांची तारीख घेतली आमच्या गायकवाड माऊलींची, आणि गायकवाड माऊलींची तारीख घेतल्यानंतर नेमकं गायकवाड माऊलीला रामायणाची कथा होती बरं का. मग रामायणाची कथा होती. आता यांनी बाकीच्यांना सांगितलं नाही, म्हटलं यंदा माऊलीची तारीख घ्यायची. मग बाकीच्यांनी पण संधी दिली बुवा, त्यांना दिली संधी. नेमकं भरुशाच्या म्हशीला टोनगा झाला बरं का. माऊलीचं रामायण ठरलं आणि माऊली म्हणले रमेश दादा मी काही कीर्तनाला येत नाही. रमेश दादा म्हटले माऊली ते जमायचं नाही, म्हटले मी येऊ शकत नाहीत म्हटले रामकथा सोडून. म्हटले मग काय करायचं, काही नाही म्हटले आपला माऊली आहेत म्हटले माऊलीला घेऊन जा. आता ही बरेच 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे नाही का. म्हणले माऊली येईल कीर्तनाला त्याला घेऊन जा. रमेश दादानं मला आणलं आणि मळ्यातच लपून ठेवलं बरं का. मग ते जुने एक बाबा होते, म्हातारे बाबा होते बरं का, इथं जुने म्हातारे बाबा होते हां बरं का. ते काका होते वा, आणि यांनी त्यांना सांगितलंच नाही. म्हणले आले का माऊली, हो म्हटले आले. म्हणले कुठे, आपल्या मळ्यामध्ये आराम करू राहिले म्हटले. आणि बरोबर वेळेला कीर्तनाच्या वेळेस तर दादानं त्यांना माऊली दाखवली. म्हणे कुठं आहे माऊली, म्हणले हे काय माऊली. ते काका मला काय म्हणे, बाळा कुठला आहे रे तू. म्हटलं मी राहतो बा कानाळातला माऊलींकडं. म्हटले पत्रिका पाहिली का तू. म्हटलं हो पाहिली. काल कोणाचं कीर्तन होतं. म्हटलं संदीपान महाराजांचं. संदीपान महाराजांचं होतं, संदीपान महाराजांचं. जरा भान आहे का तुला म्हणे बरं का. म्हटलं ठीक आहे बाबा, तुमच्याकडे दुसरा कीर्तनकार जर असेल तर कीर्तन करून घ्या. मला त्यांनी पाठवलं म्हणून मी आलो. पटलं तर घ्या, आपलं आजही असायचे बरं का. आपलं पटलं तर घ्या, नाही तर घेणं नसते देणं नसते. मी माझ्या आश्रमामध्ये जप करत बसत असतो, गायींचा चारा कापत असतो, शेतामध्ये निंदत बसत असतो महाराज. सगळ्या प्रकारचे उद्योग करतो मी, मला कशाचीच लाज वाटत नाहीत. अजूनही मी शेती करतो महाराज बरं का. जीवनामध्ये एम ए इंग्लिश झालो ते सुद्धा बाजूला ठेवलं, सगळं बाजूला ठेवलं. काय एम ए फिमे सगळं गुंडाळून ठेवलं. काय जास्त कीर्तनात इंग्रजी बोलायचं नाही, कोणावर इम्प्रेशन आहे पाडायचं नाही, काहीच नाही. फक्त एकच, काळावरती इम्प्रेशन पाडून काळ आहे ना त्याला मात्र दाबायचं आहे आपल्याला जीवनामध्ये. ध्यानात ठेवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. मग त्या दिवशी मात्र मी आलो आणि आल्यानंतर नाही म्हटले तूच कर कीर्तन, आता तूच कर महाराज. त्या दिवशी कीर्तनामध्ये मी 5 मिनटं इंग्रजीच बोलत होतो बरं का. आणि त्या दिवशी जागराची सेवा होती. अर्धा तास जास्त वेळ कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्यानंतर काकाने साष्टांग दंडोत घातला बरं का मला. म्हटले महाराज मला माफ करा बरं का, मी एकेरी शब्दात तुम्हाला बोल. म्हटलं काका काही नाही, असू द्या म्हटलं, त्याच्याबद्दल काही नाही. बरं झालं तुमचं समाधान झालं ना. त्या दिवशी काकांना त्याचा खूप आनंद झाला. सजनो असो, पहिल्यांदा इथे येणं घडलं. मागच्या वर्षी मात्र चुकून मी मुंबईला होतो आणि चुकून ती तारीख माझ्याकडून लिहिल्यात गेली नाही, म्हणून काल मागच्या वेळेस फक्त चालू अर्धा तास अगोदर फोन आला. कशी गाडी चालवत आलो मी इथपर्यंत माझ्या मनाला माहिती. आज मात्र निवांत येणं घडलं. आजचा जो अभंग आहे हा मला आजही सोडवता आला नाही. कालचंही असणारं कीर्तन श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज टाकलेलं आहे. आजचं कीर्तन उद्या टाकणार आहोत. नाही उद्या त्या दिवसाचा नाटेगावचा अभंग तिथं सुटला नाही. आयसे का हो न करा काही, उद्या ते चिंतन, परवाच्या दिवशी हे चिंतन आपल्याला ऐकायला मिळेल. असो, याच्यासाठी आमचा श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल पैसा कमवण्यासाठी नाही, शपथ सांगतो. नर्मदा मातेवरती 1100 तास बोलणारे, किती 1100 तास बरं का. आणि ते तिच्या 3 पायी परिक्रमा करून, 3 गाडीने करून, अनेक ठिकाणी अनुष्ठानं करून 7 वर्षापासून फक्त तिचं जल पितो. अभिमान नाही, शपथ सांगतो अभिमान नाही. काही लोक सांगतात महाराजांना अभिमान होतो, मी उच्च पुरे. हा मीपणा नाही. का सांगतो, नर्मदा मातेवरती बोलायचंय, फक्त यूट्यूब ऐकून नाही बोलायचं. प्रत्यक्षात जा,
तिथले संत महात्मे अनुभवा. 7 वर्षापासून महाराज तिचं जल पितो. विमानाने जरी जायचं असेल तर माझं जल रेल्वेनं अगोदर जातं. 9-10 दिवस कोरेकर बाबांच्या सोबत काशीला गेलो, जल रेल्वेनं गेलं. कामाख्या देवीला विमानाने गेलो, जल रेल्वेनं तिथपर्यंत आलं. आणि एकदा यात्रा करत असताना वृंदावनात जायच्या आत जल संपलं. म्हटलं आता परत आल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला 12 वर्ष 14 वर्ष हा नियम करायचा आहे. तसं तर जीवनाच्या अंतापर्यंत नर्मदा मातेचं जल सोडून दुसरं प्यायचं नाही. म्हटलं नियम खंडित होईल. पण एक फक्त फोन केला जबलपूरला सुनील महाराजांना. म्हटलं महाराज माझं जल संपलं. ते म्हटले वृंदावनात जायला. म्हटलं 2 दिवस अजून बाकी. मला जायच्या आतमध्ये वृंदावनामध्ये नर्मदा मातेचं पाणी तिथपर्यंत पाठवून दिलं महाराज त्यांनी. म्हणून तिची कृपा आहे. तिच्यावरती 1100 तासाचं चिंतन तुम्हाला या श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. रोजची कीर्तन प्रवचन गुरुवरे कुरेकर बाबा वगैरे डॉक्टर बाबा यांची, थोर संत महात्म्यांची, इंजिनियर शिंदे माऊली यांची कीर्तन या चॅनलवरती ऐकायला मिळेल. असो महत्त्वाची गोष्ट अशी झालेली सेवा परमात्मा चरणाविंदी समर्पित करतो.